ॐ सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। प्रातस्मरामि हृदि संस्फुरदात्मतत्त्वं सच्चित्सुखं परमहंसगतिं तुर्यं यत्स्वप्नजागरसुषुप्तमवैति नित्यं तद्ब्रह्म निष्कलमहं न च भूतसंगः। आपण अभ्यास करणार आहोत मुंडकोपनिषद या विषयात। याच्या आधी उपनिषद काय सांगून झालं हे आपण बघितलं की उपनिषद हा वेदांगीत अंतिम भाग असल्यामुळे त्याला दुसरं नाव आहे वेदांत, आणि त्यातला विषय प्रतिपाद्य विषय ब्रह्म असल्यामुळं त्यानंतर ब्रह्मविद्या किंवा आत्मतत्वाचं त्या ज्ञान असल्यामुळे त्यानंतर आत्मविद्या हे त्याचे पर्यायी शब्द आहेत। आणि आपण बघत आलो की हे ज्ञान गुरु शिष्य परंपरेने आपल्या वैदिक अध्यापन आणि अध्ययन या प्रथेमध्ये चालत आलेलं आहे। गुरुंनी देखील आपल्या गुरुपासून ते ज्ञान प्राप्त केलं। त्यांनी आपल्या गुरुपासून शेवटचे साक्षात परमात्म्यापासूनच आलेलं ज्ञान, शुद्ध ज्ञान। तसा एक दिवा लावलेला असतो आणि दुसरा अजून त्याची वात आहे पण लागलेली नाही, तर तो जेव्हा त्याच्या संपर्कात येतो त्या दोघांचाही प्रकाश एकच असतो। अशा तऱ्हेने परावरा म्हणजे श्रेष्ठापासून अशा परंपरेने खाली उतरत चालली, पण त्या ब्रह्मविद्येत काहीही कमतरता नाही झाली, ती आहे तशीच आहे। तसा ज्योती छोटी मोठी असू शकेल पण दोघांचा प्रकाश एक असतो। दीपे दीपू लावजे तिथं आधील कोण हे न ओळखीजे। एकदा दिवा दिव्याला लागल्यानंतर कोणता आधीचा प्रकाश आहे म्हणून ही अनादी काळापासून आलेली ही आत्मविद्या ब्रह्मविद्या हा खरा आपल्या हिंदू धर्माचा वारसा आहे। आणि ते वारंवार प्रत्यक्ष ब्रह्मविद्येचं प्रतिपादन करण्याच्या आधी काही उपनिषदात आणि विशेषतः मुंडकोपनिषदात त्याची सुरुवात अशा पद्धतीने केलेली आहे। प्रश्नोपनिषद जसं आपण पाहिले की अथर्ववेदापैकीचा शेवटच्या भागात प्रश्नोपनिषद आलाय, तसंच अथर्वण वेदांतर्गतच शेवटच्या भागात मुंडकोपनिषद आहे। प्रश्नोपनिषद, मुंडकोपनिषद, मांडुक्योपनिषद, कैवल्य उपनिषद हे सर्व अथर्वण वेदापैकी आहे। त्याच्यामागे उद्देश हा आपण देखील व्यवहारात जसं जे ज्ञान आपल्याला अवगत नसतं, माहीत नसतं, ते करण्यासाठी आपण गुरुजनाकडे कोणाकडे जाऊन शिकतो। साधं कॉम्प्युटर जरी शिकायचं असेल तर कोणाला तरी तुमच्या इन्स्ट्रक्शन देणार असलं पाहिजे। मोबाईल जरी उघडून पाहून त्याला जर वर्किंग करायचं असेल तर आपल्याला कसं ॲक्टिव्हेट करायचं शिकून घ्यावं लागतं। तर हे तर अत्यंत सूक्ष्म जे आपल्याजवळच आहे पण आज आपल्याला विदित नाही अशा तऱ्हेचं ज्ञान गुरुजनांपासूनच त्या शिष्यांनी प्राप्त केलेलं असतं। काही ठिकाणी प्रत्यक्षात
गुरु आणि शिष्याचा संवाद उपनिषदात सांगितलेला आहे, पण काही ठिकाणी तो अंतर्भूत आहे, अध्यारूत आहे, अंडरस्टूड आहे. ईशावास्य उपनिषदात काही विद्यार्थी गेले नाही, पण तिथे वेगवेगळे प्रकारचे विद्यार्थी लक्षात घेऊन निर्णय प्रकारची विचारधारा आपल्याला त्यात प्रगट केलेली दिसते, की ज्यांना आधीच अंतःकरणाची शुद्धी होऊन ज्ञानाच्या निष्ठेसाठी जो योग्य आहे त्याला ईशावास्यमिदं सर्वम असं मंत्र सांगितला. त्याची अजून ज्ञानाची योग्यता नाही, पण अंतःकरण शुद्धी करण्यासाठी त्यांनी काही साधन केलं पाहिजे, त्यासाठी कर्मयुगाचा मार्ग सांगितला. हेही निर्देशित केलं की दोन्ही प्रकारची निष्ठा ज्याला नसेल तर काय होतं असं जीवात्म्याचं हेही सांगितलं. उभय निष्ठा शून्य, की ज्ञानाबाबतही निष्ठा नाही, अज्ञाननिष्ठेसाठी अंतःकरण शुद्ध करून योग्य करणारी कर्मयोग याबाबतीत देखील निष्ठा जर नसेल तर काय होतं अशा जीवात्म्याचंही सांगितलं. याचा अर्थ की आपल्या क्लासमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे विद्यार्थी असतात, प्रत्येकाच्या अधिकाराच्या अनुरूप त्याला उपदेश द्यायचा असतो. अधिकार तैसा कर उपदेश. तसं जरी त्या ठिकाणी प्रत्यक्षात विद्यार्थ्यांनी प्रश्न विचारला नाही तरी पण असं गृहीत धरूनच त्या ब्रह्मविद्येची सुरुवात झाली. पण यात बाकी ही परंपरा ब्रह्मदेवापासून कसं ब्रह्मविद्या आपल्यापर्यंत आलेली आहे हे प्रथमच सांगितलेलं आहे. जसं गीतेच्या 4थ्या अध्यायात सांगितलं आहे की कृष्णाने प्रथम हे सूर्याला सांगितलं, सूर्याने मनुला म्हणून ईश्वाकुला एवं परंपरा प्राप्तम इमं राजर्षे विदु. कारण गीता ही उपनिषद अनुसारणी आहे, उपनिषदाच्या अनुसार गीतेमध्ये आलेलं ज्ञान आहे. तर अशा तऱ्हेचं उगमस्थानी असलेली ही विद्या, तिला गीतेमध्ये देखील म्हणजे सगळे उपनिषद ह्या गाय आहेत. कारण गाय असल्याशिवाय आपल्याला दूध प्राप्त होऊ शकत नाही, आणि गायीपासून दूध प्राप्त व्हायचं असेल तर कोणीतरी तिचा वत्स किंवा बछडा असला पाहिजे दोघांना, त्याचं निमित्त करून तो आम्हाला दूध मिळतं. तसं हे कोणीतरी शिष्य गुरुकडे जाऊन आपलं हे ज्ञान प्राप्त करण्यासाठी प्रश्न विचारतो आणि त्यातच आम्हाला लाभ होतो. अशा परिस्थिती या ठिकाणी असलेला जो हिरो असलेला जो शिष्य आहे तो म्हणजे शौनक ऋषी, जे महान गृहस्थी होते. लोकांना वाटते उपनिषद म्हणजे फक्त ब्रह्मचारी आणि संन्यासी लोकांसाठी आहे, पण गृहस्थी माणूस देखील जेव्हा आपलं जीवन बरोबर जगत असतो, धार्मिकतेने आपलं धर्म अर्थ काम सगळं त्याचं बरोबर होत असतं, अंतःकरण जेव्हा त्याचं शुद्ध होतं तेव्हा त्याच्या अंतःकरणात ही जिज्ञासा जागृत होते की आपण हे कशासाठी करायचं असे कर्मकांड उपासना, त्याच्यातून आपण मुख्य जीवनाचं प्रयोजन काय, त्यात त्याला प्रश्न येतात की मी कोण आहे, कुठून आलो आहे, कशासाठी आलो आहे, जीवनाचं काय खरं लक्ष आहे आणि त्याची प्राप्ती आपल्याला कुठे होऊ शकेल. म्हणजे तो जिज्ञासू होतो. असा जिज्ञासू जेव्हा बरेच काही पुस्तकं वाचून देखील त्याच्या अंतःकरणाचं किंवा त्याच्या मनाच्या असलेल्या संशयाचं निराकरण होत नाही, तेव्हा तो गुरुकडे जातो. याच्यात ही पद्धती सांगितली. पुढे म्हणणार तर तद्विज्ञानार्थम स गुरुमेवाभिगच्छेत. कधी कधी थिअरिटिकल नॉलेज होऊ शकतं आपल्याला असं पुस्तक ज्ञान, पण त्याचा जर साक्षात्कार व्हायचा असेल, अनुभव व्हायचा असेल, प्रचिती जर यायची असेल तर जाणतेने गुरु भजिजे, तेने कृतकार्य होईजे, जैसे मूळ सिंचने सहजे शाखा पल्लव संतोषिती. ज्ञानेश्वर माऊली देखील सांगतात की ज्याला हे जाणीव झाली की आपण कशाचे आपण जीवन जगतो आहे, काय पर्पज आहे, शरीर सुटण्याच्या आधी काहीतरी आपण केलं पाहिजे, असं ज्याला जाणीव झाली, ज्याला विचार आला की अवलोकन केलं, ह्याच्यात पुढे छान येणार तुम्हाला, पुढे खूपच गुण आहे उपनिषद. गुरुजनांची सेवा करावी आणि कसं करावं ते सांगते. तनु मनु जीवे चरणाशी लागावे आणि अगर्वता करावे दास्य सखळ. असं केलं तेव्हा त्याला ब्रह्मविद्या फलित होते. गर्व नाही ठेवायचा गुरुच्या ठिकाणी. म्हणून जाणतेने गुरु भजिजे, गुरुजनांकडे जाऊन भजन म्हणजे आता सेवा करायची. सेवेनेच गुरुजन आपल्यावर कृपा करतात आणि त्याच्यातून आपल्याला ज्ञान प्राप्त होतं, ते आपण आत्मसात करू शकतो. त्याने देखील आपल्या गुरुपासून तसंच प्राप्त केलं. त्यांनी आपल्या गुरुपासून असं तुम्हाला दिसेल की साक्षात परमात्म्यापासून, नारायणापासून, शंकरापासून ज्ञान आलं. त्याने कृतकार्य होईल. काय पर्पज आहे गुरुजनाकडे जायला ते समजलं पाहिजे. नाही तर आपण कुठेही सेल्फमधलं पुस्तक घेऊन नाही का वाचू शकत उपनिषद, नाही तुम्हाला समजलं.
कृतकृत्यता आली पाहिजे. कृत्यम कृतमेव, माझ्या जीवनात जे मिळवायचं होतं ह्या मानवी जीवनात ते आता आता आपल्याला प्राप्त आहे असं वाटलं पाहिजे. बाकीच्या याच्यात ही कृतार्थता येत नाही. एक झालं की आणखी काहीतरी झालं नसतंच आपल्याला जाणण्याचं. आणि तसाच प्रश्न या ठिकाणी विचारला. याचं वैशिष्ट्य आहे कस्मिन्नु भगो विज्ञाते सर्वमिदं विज्ञातं भवति इति. असं परंपरेने आलेलं ज्ञान शेवट त्याच्या गुरुपर्यंत आल्यानंतर शौनक ऋषी त्या ठिकाणी त्या अंग्रेसाकडे जाऊन प्रश्न विचारतात. आणि शौनक हे स्वतः गृहस्थी होते काही दिवस. त्याचं वर्णन देणार तुम्हाला. आपल्या मनात जे काही शंका असतात त्याविषयी आपल्यासाठी नाही. आणि आपण वंचित होतो ह्या चांगल्या ज्ञानाला असं गैरसमज असल्यामुळे. उलट हे खरं आपलं हिंदू धर्माचं खरं अधिष्ठान आहे. विवेकानंदांनी सगळ्या जगाला जागृतीचा संदेश दिला ज्या उपनिषदाच्या आधारावर. तेने कृतकार्य होईजे, कृतकृत्यता प्राप्त करावी. जैसे मूळ सिंचने सहजे शाखा पल्लव संतोषिती. खूपच छान दृष्टांत दिलं माऊलीने. तसं शाखा पल्लव म्हणजे फांद्या असतात झाडाच्या, त्याचे पानं असतात, फुलं. ते जर व्यवस्थित फलित व्हायचं असेल तुमच्या जीवनात तर तुम्ही पाणी कुठे दिलं पाहिजे? त्याच्या बुंध्याची दिलं पाहिजे, त्याच्या मुळाची दिलं पाहिजे. तर हे सगळं मुळे गुरुजनांपासून हे ते स्वतः साक्षात परमात्मा स्वरूप असून तुमच्या आमच्या स्तरावर येऊन आपल्याला ज्ञान सांगतात. ते त्यांची परमकारुणिकता आहे, बाकी काही. मूळ सिंचने सहजे, मुळावर आपण जर सिंचन केलं तर सहजे शाखा पल्लव संतोष येते. मग आपलं बाकीचं जीवन देखील विकसित होऊ शकतं. आणि समजतं की बाकीच्या जीवनाचा विकास या जीवनाचं जे मूळ स्थान आहे त्याच्यामुळे आहे. कारण मुळच जर तोडलं झाडाचं तर आपलं काय होईल? झाडच राहणारच नाही. म्हणून वेदो अखिलो धर्म मूलम असं म्हटलं. धर्माचं मूळ वेद आहे. आणि त्या वेदामध्ये देखील मूलभूत असलेली विद्या ज्या ठिकाणी निघेल तिला म्हटलं ही ब्रह्मविद्या, आत्मविद्या. आणि म्हणून याला मुंडक, मुंडक म्हणजे आपलं जसं उत्तम अंग वर असतं तसं हे वर असलेली ही विद्या आहे, शिरोभागी असलेली विद्या. तर हे झालं आपल्या उपनिषदाबाबत थोडक्यात. अशी ही ब्रह्मविद्या परंपरेने कशी आली याचं संपूर्ण तुम्हाला सुरुवातीच्या याचं निर्देशन केलेला भाग यात दिसणार. वैशिष्ट्य काय उपनिषदाचं? बाकीची भरपूर उपनिषद आहे. तर ही ब्रह्मविद्येची किंवा ब्रह्मज्ञानाची परंपरा प्रथम सांगणार आहे त्या ठिकाणी. कारण एखादा आर्य माणूस आहे तो कोणीतरी काहीतरी सांगायचं हे ज्ञान आहे म्हणायचं. आजकाल बरेच काही येतात संप्रदाय की त्याला काही गुरु नसतो, काही नाही, आपल्याप्रमाणे गुरु. ते तसं अधिकृतता नाही मानली जात आपल्याला. आणि मग आपण गोंधळलेलो असतो, अधिक गोंधळतो. पण ज्याच्या ठिकाणी अशी परंपरा आहे गुरु शिष्याची ते अधिकृत आहे, ऑथेंटिक आहे. तर म्हणून तो भाग सुरुवातीला तुम्हाला दिसेल की अभ्यास करत असताना गुरु शिष्य म्हणजे ब्रह्मविद्या किंवा ही आत्मविद्या गुरु शिष्य परंपरेने कशी आली याचं निर्देशन करणार. परमात्म्यापासून ब्रह्मदेव निर्माण झाला, ब्रह्मदेवापासून मग हे सगळं. आणि तो देखील काही असं जशी आपली बिंदू संतती होत असते स्त्री बीज आणि पुंबीजापासून, तसं नव्हे, पण संकल्प माते परमात्म्यापासून. त्याच्यानंतर गुरु शिष्यांची ओळख करणारी लक्षणं सांगितली की गुरु कसे असतात आणि शिष्याची ओळख काय. नाही तर भरपूर कोणी गुरु करतात आणि कोणी नाही. हे आपण समजलं म्हणजे आपल्या बरेच काही शंका दूर होतात. तिसरी भूमिका म्हणजे तो प्रश्न विचारतो विद्यार्थी या ठिकाणी, तर तो नेहमीच्या आपल्याला माहीत असलेल्या बाबत विचारत नाही. कारण ज्ञान तेच संपादन केलं जातं किंवा त्यातच अध्यापन केलं जातं की जे विद्यार्थ्याला विदित नसेल. आता तर त्याने प्रश्नापासून सुरुवात केली की असं कोणतं ज्ञान आहे की जाणलं असताना बाकीचं सगळं ज्ञात होतं. अमतम मतम भवती. जे जाणलं नाही ते सुद्धा जाणलं जाऊ शकतं. अविज्ञातम विज्ञातम भवती. ते अजून माहीत नाही ते सुद्धा आपल्याला माहीत होतं. म्हणून त्याच्या दोन प्रकारची विद्या सांगितली. इतकं क्लिअर केलं आहे की आपणही भरपूर एज्युकेशन मिळतो, पण हे बाहेरचं फक्त आपल्या बाबतचं ज्ञान आपल्याला कधी मिळतच नाही, आपल्या सभोवतालचं मिळतं ज्ञान.
आणि जोपर्यंत माणसाला केवळ भौतिक ज्ञान असेल आणि आपल्याबाबतच ज्ञान नसेल तोपर्यंत आजचं जे स्ट्रेस ट्रेन जे चाललं आहे ते सुरू राहणार, कधी कमी होते. मग ते व्यक्तिगत स्तरावर असो, सामाजिक स्तरावर असो, राष्ट्रीय स्तरावर असो किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावर असो, जोपर्यंत ह्या मुळापर्यंत त्याचं ज्ञान होत नाही. आणि म्हणून दोन प्रकारच्या विद्या पुढे सांगणार आहे, एक अपराविद्या, दुसरी पराविद्या. आपण जसं प्रकृतीबाबत दोन शब्द ऐकले गीतेच्या 7व्या अध्यायात. अपरा प्रकृती, अपरा म्हणजे जे डिपेंडंट आहे, जे स्वतःवर अवलंबून आहे, अशी म्हणजे नुसतं बाहेरचं ऑब्जेक्टिव्ह नॉलेज ज्याला म्हणता येईल विषयाचं. आणि परायया तदक्षरम अधिगम्यते, की पराविद्या ती की ज्याच्याद्वारे जे अक्षर तत्व आहे, अविनाशी तत्व आहे, परमतत्व आहे, त्याची प्राप्ती होते. ती आपल्याला कुठे मिळत नाही, शाळामध्ये, कॉलेजमध्ये, युनिव्हर्सिटीमध्ये, बस. आणि त्याच्यामध्ये सगळं मिळून दे की माणसाला इतका एज्युकेटेड माणूस असतो, पैसा असतो, तरी पण त्याच्यातलं एक तणाव जात नाही. याचं कारण मुळाशी काही हातच घातला नसतो याने अविद्येशी. आणि मग त्याचं कसं ते ही परा आणि अपराविद्या काय पुढे सांगणार. शिक्षा, कल्प, निरुक्त, छंद, ज्योतिष, व्याकरण हे सगळे हे आवश्यक आहे आपले शाब्दिक ज्ञान मिळवण्यासाठी. पण हे जे शब्दाचं ज्ञान आहे हे फक्त आपल्याला दारापर्यंतच नेऊ शकतं. पण जसं आपण देवाच्या मंदिरात गेल्यानंतर मंदिरापाशीच राहिलो आणि देवाचं दर्शनच नाही घेतलं तर काय उपयोग झाला. तर ही भूक जीवात्म्याची पूर्णत्वाची भूक तेव्हा पूर्ण होते की जेव्हा त्याला पूर्ण स्वरूपाचं ज्ञान होत असतं, आणि ते परंपरेने या ठिकाणी सांगितले. आता हे जे उपनिषद आहे आपलं, हे अथर्वण वेदाच्या शौनकी शाखेमध्ये आलेले आहे. उपनिषदामध्ये दोन प्रकार सांगितले, एक मंत्र उपनिषद, दुसरं ब्राह्मण उपनिषद. मंत्र उपनिषद थोडं प्रिसाईज असतो थोडक्यात, आणि ब्राह्मण उपनिषद त्याच्यात विवरण केलं असतं की जे आपल्याला काही मुद्दे स्पष्ट झाले नसतात. तर त्या दृष्टीने पाहिलं असताना दोन्हीही उपनिषद, जसं आत्ता याच्या आधीच आपलं प्रश्नोपनिषद झालं, आता हे मुंडक उपनिषद येतं. तर प्रश्नोपनिषद ह्या मुंडक उपनिषदाचं व्याख्यान करणारं असं ब्राह्मण उपनिषद आहे, आणि हे मंत्र उपनिषद आहे. त्यात सांगितले 6 विद्यार्थी गुरुकडे गेले, 6 प्रश्न विचारले. पण इथे ते हे ज्ञान कसं गुरु परंपरेने आले, साक्षात परमात्म्यापासून प्रथम समष्टी मनाशी एकरूप झालेलं परमात्म तत्व, चैतन्य तत्व मायेने एकरूप झाले, त्यानंतर ब्रह्मदेव, आणि ब्रह्मदेवापासून कसं परंपरेने ज्ञान. तर इथून त्याची सुरुवात या ठिकाणी होणार आहे. आणि आता आपण बघितलं की हे आपला ज्या ब्रह्मविद्येचा पाठ असतो त्याच्या मागे परिपाठ असा आहे की शांती पाठाने त्याची सुरुवात होते. कारण शिकवणारा आणि शिकणारा, वक्ता आणि श्रोता, अध्यापक आणि अध्ययन करणारा विद्यार्थी, या दोघांचं मन एकत्र मिळून मनाची शांती आणि त्याचं एकाग्रता झाल्याशिवाय ही ब्रह्मविद्यासारखा हा विषय आज जात नाही. आणि म्हणून सुरुवात करतात शांतीपाठापासून. आणि ज्या वेदापैकी उपनिषद असेल तो शांतीपाठ त्यावेळेस म्हणता जातो. जसं आपण गणपती अथर्व शीर्षात देखील अथर्व वेदापैकीच असल्यामुळं तिथे भद्रम करणे विष्णुराय म्हणतो आपण. काही ठिकाणी यजुर्वेदापैकी पूर्णमदः हा पूर्णमिदम आपल्या याच्यात आला आहे, ईशावास्य उपनिषद. आता हे मुंडकोपनिषद, यात 3 मुंडक आहेत, आणि प्रत्येक मुंडकामध्ये 2-2 खंड आहेत. आता नाव कशावर पडलं काही सांगता येत नाही, बरंच काय याच्यावर चिंतन केलं आहे बऱ्याच लोकांनी. मुंड म्हणजे जे शिरोभागी आहे असं. काहींनी असं सांगितलं की या ठिकाणी आपल्याला जे मुंडन करणार आहे, मुंडन म्हणजे अविद्येचा नाश करणार आहे, त्याच्याशिवाय विद्येचा विकास आपल्या हृदयात होत नाही. आपण नवीन बिल्डिंग जरी बांधतो जुन्या ठिकाणी तर प्रथम जुन्या बिल्डिंगला डिसमॅन्टल करतो. एकाचा विनाश झाल्याशिवाय दुसऱ्याचा विकास होत नाही, सूत्र आहे विकासाचं. म्हणून अविद्येचा नाश करून हे विद्या देणारं हे असं आहे. आणि विशेषतः
कर्मकांडापासून गेलेल्या विद्यार्थ्याला कसं हळूच या मार्गातून ज्ञानाच्या दृष्टीपर्यंत न्यावं हे सांगणारे उपनिषद आहे. पूर्वी त्या काही परंपरा होती, यज्ञोत्र होतं, काही कर्मकांड करायची, काही उपासना करायची. आता आपण काही अर्चना करतो, काही पूजा करतो, काहीतरी करतो, पण ते आपल्या अंतःकरण शुद्धीपर्यंत नेऊ शकतं जास्तीत जास्त. तसं ब्लेड लावणं एक भाग आहे, पण उद्या दाढी जर केली तर उपयोगाचं नाही. पण पुढचा भाग त्याला समजलं पाहिजे. जसे नौका आहे, कर्मयोग किंवा कर्मकांड वगैरे नौकेसारखं आहे. ते देखील आपल्याला नौका देखील तारक तेव्हा होऊ शकते की जेव्हा नौकेला काही लिकेज किंवा छिद्र नसेल तर. पण नौकेचं काम फक्त या नदीच्या किनाऱ्यापासून दुसऱ्या नदीच्या किनाऱ्यापर्यंत नेणार आहे. पण आपण नौकेत कशाला बसतो? पाण्यात राहण्यासाठी बसत नाही. कशासाठी बसतो? पलीकडचं आपलं जे गंतव्यस्थान आहे तिथपर्यंत. आणि त्या दृष्टीने देखील हा उपनिषदाचा अर्थ देखील फार संयुक्तिक आहे. शद धातू त्याचा 3 प्रकार अर्थ आहे: विशरण, गती आणि अवसाधन. विशरण म्हणजे आत्ता सांगितल्याप्रमाणे मुंडकप्रमाणे म्हणजे नाश करणार आहे अविद्येचा. गती म्हणजे जीवनाचं जे गोल आहे, जीवनाचं जे ध्येय आहे, जीवनाचं जे लक्ष्य आहे तिथपर्यंत साधकाला घेऊन जाण्याचं काम करते ही ब्रह्मविद्या. आणि 3 प्रकारची भय आपल्याला वाटत असतात: मरणाची भीती, अज्ञानाची भीती आणि दुःखाची भीती. हे तिन्ही सच्चिदानंद स्वरूपाच्या ज्ञानामध्ये ज्ञानाची प्राप्ती आहे, मग संपत असतात, शिथिल करत. तर त्या दृष्टीने देखील आहे उपनिषद. आणि विषय प्रतिपाद्य तोच आहे प्रत्येक उपनिषदाचा, फक्त त्याची स्टाईल थोडी बदललेली आहे. जसं विष्णू सहस्त्रनाम, पण विष्णू किती एकच आहे, परमात्मा एकच आहे, ब्रह्म एकच आहे. आणि याला ब्रह्मविद्या म्हणायचं कारण देखील ब्रह्मणा प्रोतः, म्हणजे ब्रह्मदेवापासूनच ही प्रथम आपल्याकडे म्हणून ब्रह्मविद्या म्हणतात. तर त्याचा आपल्याला ग्वाही या मुंडक उपनिषदात मिळते. आता त्या उपनिषदाची सुरुवात मागे सांगितल्याप्रमाणे परंपरेप्रमाणे पाठ होत असताना शांतीपाठापासून होत आहे, म्हणून इथेही सुरुवात झालेली आहे. याचा अर्थ आपण पाहिला आहे मागच्या वेळेला, पण थोडक्यात अर्थ बघून आपण पुढे जाणार आहोत. आणि ही प्रार्थना देखील मनापासून म्हणजे तुमची प्रकृती चांगली राहील, मनाचं स्वास्थ्य चांगलं राहील, काहीतरी आपल्याला एक मानसिक आधार असला पाहिजे, तो देखील तुम्हाला मनाची शक्ती देणारा आधार मिळू शकेल. पण प्रश्न आहे की तुम्ही प्रार्थना करता कसं तरी, हा हेतू विचारात घेऊन तुम्हाला त्याची फलश्रुती प्राप्त होऊ शकते. ऋषीमुनींनी आहेत प्रार्थना करत असताना काय मागितले तुम्ही समजणार काय? आपण जाऊन तेवढा पुरतं मागतो, देव म्हणतो जा. ते देखील आपण अर्थ बघत असताना हळूच बघून आपण उपनिषदाच्या परंपरेकडे वळणार आहोत. ओम भद्रम कर्णेभिः शृणुयाम देवाः, भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्राः, स्थिरैरङ्गैस्तुष्ट्वागुंसस्तनूभिः, व्यशेम देवहितं यदायुः, स्वस्ति न इन्द्रो वृद्धश्रवाः, स्वस्ति न पूषा विश्ववेदाः, स्वस्ति नस्तार्क्ष्यो अरिष्टनेमिः, स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु. ओम शांति शांति शांति. सुरुवात आहे आपल्या वैदिक परंपरेनुसार भगवंताचं परमात्म्याचे शब्दरूप प्रतीक असलेला मंत्र म्हणजे ओंकाराचं स्मरण करू. ओंकार स्वरूप परमात्मा, ओम हेच ब्रह्म आहे आणि ब्रह्माचं शब्दरूप प्रतीक आहे ओम. ओम इति ब्रह्म, ओम इति इदगुम सर्व, तैत्तिरीय उपनिषद. त्या ओंकाराचं स्मरण करू. आणि त्याच्यापासून वेगवेगळ्या देवता जे पॉवर पोटेन्शियल असतात, काही वरुणाची देवता, काही इंद्र देवता आहे, काही आपण देखील मिनिस्ट्रीमध्ये जसं पाहतो ना,
कोणी इंडस्ट्रीचे डिपार्टमेंटचे, कोणी ॲग्रिकल्चर, तसंच त्याच्यापासून सगळ्या शक्ती मग नंतर निर्माण झाल्या. तर तो शुद्ध ब्रह्म आहे. म्हणून आपण या व्यवहारात असताना सगळ्या देवतांची आवश्यकता आपल्याला अनुकूलता असते. आणि म्हणून देवा हा असं म्हणून देवतांना संबोधन केलं, हे देव हो, हे देवतांनो. देव याचा अर्थ आहे द्योतनाथ देवा इत्यर्थ. प्रत्येक इंद्रियाची बाहेरच्या याच्यात अधिष्ठाती देवता आहे. गुरुदेव देव शब्द आल्यानंतर सांगायचं तुम्हाला सवय नेहमी गॉड म्हणजे काय थोडे देवात दुयात बसला आहे, इतका सीमित अर्थ घेऊ नका म्हणायचं. जे द्योतनशील आहे, ज्याच्यामुळे आपल्याला या आध्यात्मिक उपकरणाच्या द्वारा पाहण्याची, ऐकण्याची, वाद घेण्याची, जव घेण्याची शक्ती मिळते, त्याच्या अधिष्ठाती देवता, त्यामध्ये देवता. तसं कान ही आपल्याच्यात आध्यात्मिक दृष्टीने देवता झाली शब्द ऐकण्याची. पण कानाला शब्द ऐकण्याची क्षमता प्राप्त होण्यासाठी जर ब्रह्मांडात देवता कोणती असेल तर ती आहे आकाश देवता. नेत्र आपले रूप पाहण्याची देवता झाली. पण नेत्राला आणि रूपाला प्रकाशित करण्यासाठी की सूर्याची देवता असल्याशिवाय आपल्याला प्रकाश होऊ शकत नाही. तर या भूमिकेतून देवा हा याचा अर्थ घ्या तुम्ही व्यापक, ऑल पॉवर पोटेन्शियल्स निर्णय प्रकारचे याच्यात. आणि त्याची अनुकूलता असेल तर आपल्याला आपली प्रकृती बरोबर राहील, सगळी अनुकूलता राहील. देवा हा कारण परत शरीराच्या स्वास्थ्यापासून सुरुवात केली पाहिजे. तेच नसेल तर काय ऐकायला जाणारा विद्यार्थी. स्वयं करणे भी भद्रम शृणुयाम. आम्ही कानाने मंगलमय असे वचन ऐकावे, शब्द ऐकावे. आणि दुसरा भाग आहे यजत रहा संतः अक्षभिः भद्रम पश्येम. हे पूजनीय देवतांनो, आम्ही नेत्राने मंगलमय स्वरूप पाहावं. कशा दोन गोष्टींनी आपलं जग आत शिरकाव घेत असतं. दोन गेट म्हणून कोणतं, एक तर कानाने ऐकून काय ऐकतो आपण त्याचं पण विचार आपले बनतात. नेत्राने आपण काय बघतो पाहतो त्याच्याप्रमाणे आपल्याच्यात आपल्या मनामध्ये रिॲक्शन सुरू होत असतं. पण पाहिलेलं जर मंगलमय असेल आणि ऐकलेलं जर मंगलमय शब्द असेल तर आपले विचारही मंगलमय होतील. आणि मंगलमय कशाला म्हणायचं की जे शांती प्रदान करणार आहे, जे आपल्याला मनातच टेन्शन येऊन देणार आहे पण मनाचा तोड राखणार आहे, त्याला म्हणतात मंगल. अमंगल ते की ज्याच्या रिॲक्शन प्रतिक्रिया आपल्याला दुःखात्मक होत असतात. म्हणून प्रथमच ओंकाराचं स्मरण केलं आणि ओंकारापासून निष्पन्न झाले निर्णय प्रकारचे देवता, जसं आकाश, वायू, अग्नी, पाणी हे पंचमहाभूताचे देवता होते त्यावेळेस. आणि त्यात आपल्या इंद्रियाच्या अधिष्ठाती देवता बाहेरच्या आहे. तर त्याला उद्देशून प्रार्थना, कारण प्रार्थना केली तर कोणाला तरी आपण संबोधन केलं पाहिजे. आणि ब्रह्म तर कार्यकारणाच्या पलीकडे आहे, त्याच्यापासून निष्पन्न झाल्या देवतांनो, आम्हाला कानाने जेव्हा शब्द ऐकायला ते कल्याणप्रद असावेत, मंगलमय असावेत. हा पहिला भाग. डोळ्याने जे आम्ही बघू तर आपण देवाचं रूप बघतो, संताचं दर्शन घेतो, सूर्याकडे बघतो, मंगलता वाटते. मार्केटमध्ये जात असताना बाकीचं काहून काही आकर्षण झालं तर रिॲक्शन झाली की अमंगलता होऊ शकते. तर म्हणून भद्रम याचा अर्थ आहे जे शुभ आहे, मंगल आहे, असं ते आम्ही पाहावं. ठीक आहे. आता तिसरा प्रार्थनेचा भाग विचार घेण्यात आला आहे. देवहितम यदायु तद वेशेम, वेशेम देवहितम यदायु. की यद आयु हो, प्रत्येकाला काहीतरी लाईफ स्पॅन मिळाले असतो जीवनाचं. कोणी 10 वर्ष, सृष्टीमध्ये देखील काही लोक बिलकुल 16 वर्षाच्या याच्यातच त्यांनी समाधी घेतली, 18 वर्षाच्या, कोणी 29 वर्ष, कोणी 40 वर्ष, कोणी यात निवासारखा 80-100 वर्षाचे. तर प्रत्येकाचा हा आयुकाल मर्यादित आहे. तर पहिला श्लोक आहे यद आयु, जे काही आयुष्य आम्हाला मिळते कसं असावं. देवहितम वेशिम, ईश्वर कृपेने आयुष्य प्राप्त झाले आम्हाला ते देवाच्या सेवेसाठी लागावं. तुझे कारणी देह माझा पडावा सदा सर्वदा, याचा भावार्थ तोच आहे. की ठीक आहे भद्रम आम्ही ऐकावं, डोळ्यांनी मंगल बघावं आणि अशा तऱ्हेनं आयुष्य लागत. ते कसं असं आयुष्य परत पुढच्याचे सांगितलं आहे. स्थिरैही अंगैही तुष्ट वांसस्तन.
स्थिर अशा अंगानी. अंग याचा अर्थ प्रत्येक इंद्रियामध्ये आतल्या फॅकल्टीज असतात, शक्ती. काही लोकांना कान असतो पण ऐकायला काही दुसरेच काही उत्तर येतात. डोळ्यांनी दिसतच नाही पण डोळ्यामध्ये पाहण्याची शक्ती, कानामध्ये ऐकण्याची शक्ती त्याचे अंग आहेत, त्याचे फॅकल्टी. ते व्यवस्थित असेल तर आपल्याला गुरुजनांकडे जाऊन श्रवणाचं देखील काम करू शकतो आपण. कधी कधी नुसतं आपलं खुणीने सांगतात तर डोळे बरोबर असले पाहिजे आपली. बसता उद्या ध्यानाला बसायचं असलं तर सरळ बसता आलं पाहिजे. या सगळी याची काळजी घेतली ऋषीमुनीने. म्हणजे शरीराचं स्वास्थ्य डावलून टाकून काही आपण ब्रह्मविद्या प्राप्त करू शकत. हे प्रथम शरीर माध्यम खलु धर्म साधन, धर्माचं साधन. म्हणून आमचं शरीर स्वास्थ्यपूर्ण असं स्थिर अशा अंगाने आणि तनुभी सुदृढ अशा अंगाने आणि स्वास्थ्यपूर्ण अशा देहाने तुझी स्तुती करत, तुमची स्तुती करत आम्ही कसं देवहितम यद आयु वेशी. आपण देहहितम आहे नुसतं देहासाठी, पण देह कसं देव परमेश्वरासाठी लागू आहे. आणि एक फार महत्त्वाचा श्लोक आहे की जास्त आयुष्य मागितलं नाही देवाने, आणि तुम्ही मागितलं तर मिळू शकत नाही तुम्हाला. कारण ब्रह्मदेवाला देखील एक सेकंद तरी वाढवण्याचा अधिकार नाही आहे आणि यमराजाला देखील एक सेकंद कमी करण्याचा अधिकार नाही. ते नियतीचं सगळं चाललं आहे तसं. आपल्याला माहीत नाही तर बरं आहे, असू दे. पण आपण काही मागायचं नाही की जे काही आपल्याला आयुष्य मिळालं त्याचा काहीतरी उपयोग करायचा. कशासाठी? देवाच्या सख्यत्वासाठी. कशासाठी आयुष्य घालता? ठीक आहे, तुम्हाला चांगलं स्वास्थ्य मिळालं, तब्येत बरोबर आहे, पण कशासाठी घालता? आजकाल सर्वसाधारण माणूस स्वार्थहितम करतोस, आपल्या देहहितम, त्याच्यामध्ये देवहितम यद आयु तद विषय. ते आम्ही घालवावं कशासाठी? तुमची सेवा करण्यासाठी. तिथे विवेकानंद वर्क इज वर्शिप. थोडंसं समाजाची सेवा, राष्ट्राची सेवा, धर्माची सेवा. नाही तर तसं नसेल तर काय झालं? पण नुसतं हे शरीराचं सौष्ठव्य आणि सौंदर्य नव्हे. काय ते तरुणाबाब त्या तुकडोजी महाराजांनी उद्गार काढले की सुंदर दिखता है तो क्या है. खूप सुंदर है, तूने सेवा ही नहीं की. घड़ी घड़ी में कपड़े बदले, भांग में डाले कंगवा. जैसे ऐसे शान को कोई नहीं पूछे जो सेवा में नहीं लगवा. आजकाल असेच वाहतात पूर. काही थोडं समजलं पाहिजे की आपलं काही उत्तरदायित्व आहे समाजाच्या प्रती, राष्ट्राच्या प्रती, धर्माच्या. पुढे म्हटलं की ज्यानी जेव्हानी खून भरी आहे म्हणून जरा रग असतो मानतात तेव्हा त्याचे तरतर चलता फिरता असं. लेकिन देश धर्म के काम नहीं आहे जैसा भैसा चरता. भैसा म्हणजे असं होऊ नये. आपली संस्कृती आधी ही त्यांनी ऑब्झर्वेशन केलं की आपली एवढी संस्कृती असून मुलाची सगळी एनर्जी वाया घालवतात त्याच्यात. वास्तव त्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे की सगळं स्वास्थ्य तर असलं पाहिजे पण चांगल्या सत्कार्यासाठी लावा. तुम्हाला सेवेचं जर कार्य मिळालं, समजा ते देवाने आपल्यावर कृपा केली की माझ्याकडून सेवा करून देत. पण कोणासाठी देहहितम नव्हे, देवहितम. आणि कोणतं अधिक मागितलं नाही, एक सेकंद मागितलं नाही गुरुने जास्त. यद आयु, व्हॉट एव्हर स्पॅन ऑफ लाईफ अलॉटेड टू मी, जे काय मिळालं ते त्या अनेक वचनं आले. आता हे सगळं झालं म्हणजे स्वास्थ्यपूर्ण शरीर असलं पाहिजे. त्यातल्या अंग म्हणजे त्याच्या फॅकल्टी देखील आपल्याला ऐकू शकेल, पाहता येईल अशा तऱ्हेचे असल्या तरच आपण श्रवण करू शकतो, मनन करू शकतो, विचार करू शकतो. हे आवश्यक आहे. आता हे जर इतकं झालं असेल तर आपल्याला थोडंसं मानसिक आधार असणं आवश्यक आहे. सायकोलॉजिकल सपोर्ट देवतांचा. आणि आपण आत्ताच बघितलं की यथा पिंडे तथा ब्रह्मांडे. पिंडाच्या देवताचा आधार या ब्रह्मांडामध्ये आहे. पण त्यांची अनुकूलता असेल तर आपलं स्वास्थ्य चांगलं राहील, मनस्वास्थ्य शांतीपूर्ण राहील. वाटेल ते प्रसंग आले ते आपल्या मनाचं तोल सांभाळता येईल. आणि त्यासाठी म्हणून या देवतांचे आराधना केले. स्वस्ति न इंद्रो वृद्धश्रव, वृद्धश्रव इंद्र ना स्वस्ति ददातु. की इंद्र म्हणजे देवानाम राजा इंद्र. हा आपण ऐकलंय की निम्या देवतांचं अगदी पार्लमेंट सारखंच आहे देवतांचं काम. पार्लमेंटमध्ये प्रत्येकाचं एका एका मिनिस्ट्री सोपवली असते. कोणाकडे इंडस्ट्रीज, कोणाकडे फॉरेन अफेअर्स, कोणाकडे ॲग्रिकल्चर, असं करून. आणि त्या सगळ्यापेक्षा प्राईम मिनिस्टर हा मुख्य असतो. तसं इथे तसंच देवतामध्ये जे राज्य चाललं आहे त्याचा जो प्राईम मिनिस्टर देवानाम राजा इंद्र. हा आपल्याला माहिती आहे की दुसऱ्या मिनिस्टरकडून काम करून घ्यायचं तर प्राईम मिनिस्टरकडे जर आपण जमवलं तर जमून घेतो. म्हणून बाकीचं नाही. म्हणून इंद्राची आमच्यावर कृपा व्हावी.
इंद्र म्हणजे ह्या बाहेरच्याच्यात देवानाम राजा इंद्र हा, तसं आपल्यात इंद्रियानाम राजा मनः. आपले इंद्रिय देखील वेगवेगळे काम करतात, पाहण्याचं, ऐकण्याचं, वास घेण्याचं, चव घेण्याचं. त्याचा राजा आहे मन. तो समष्टी मनाशी एकरूप झालेला, सगळ्याला पाहणारा तो इंद्र, त्याची आम्हावर कृपा असावी. स्वस्ती म्हणजे आम्हाला कल्याण प्रदान करावं इंद्रदेव. इंद्रदेव हा आम्हाला अनुकूल व्हावं, त्याची कृपा आमच्यावर व्हावी. कारण पूर्वीच्या काही हे पौराणिक देवता नव्हत्या वैदिक काळात. त्यावेळेस ते पूजा अर्चन किंवा ते यज्ञागादी करायचे ते पंचमहाभूताचे देवता आहेत. कधी इंद्र, चंद्र, वरुण, सूर्य, समुद्र आहे, वायू आहे, वायोत्पव, प्रत्यक्ष ब्रह्माची वगैरे करून, आणि म्हणून त्याची सगळी या ठिकाणी त्यांना संबोधून त्यांची कृपा आपल्याला लाभावी यासाठी स्तुती केली त्याची. वृद्धश्रवा इंद्रा. वृद्धश्रवा म्हणजे केस पिकलेले आहे, दात पडलेले असा अर्थ नव्हे. ज्ञानाने जो वृद्ध आहे, जो इदमद्रष्टा आहे, सगळ्यांना पाहणार आहे असा इंद्र, तो आमच्यावर कृपावान व्हावा, त्याची कृपा आम्हाला लाभो. दुसरं वृद्धश्रवा इंद्रा. विश्ववेदा पूषा. विश्व म्हणजे सर्व, विश्ववेद म्हणजे सर्वज्ञ जो पूषण आहे, सगळ्याचं भरण पोषण करणारं सूर्यनारायण आहे. पण गायत्रीत आपण सूर्याची उपासना करत असतो, त्याच्याकडून सूर्याचे गुण आपल्यामध्ये उतरावे. सूर्यापासून दोन गोष्टी स्वाभाविकपणे शिकण्यासारख्या आहे, की त्याची असलेली नियमितता आणि त्याची असलेली प्रकाशमानता आणि उष्णता देण्याची शक्ती, ऊर्जा त्याच्यापासून होते. तर नियमितता तर असलीच पाहिजे साधनेत, पण शिवाय दोन गोष्टी आवश्यक आहे. एक प्रकाशासारखं आपलं ज्ञान स्पष्ट असलं पाहिजे, आणि त्या स्पष्ट असलेल्या ज्ञानाला जोड असली पाहिजे. डायनेमिझमची म्हणजे सक्रियतेची क्रियाशीलतेची. त्याचा उत्कृष्ट आदर्श आहे आपला सूर्य. म्हणून गीतेत तुम्ही 4थ्या अध्यायात परंपरा पाहिली तर प्रथम इमं विवस्वते योगम प्रोक्तवानमव्यम. कृष्णाने आपला प्रथम विद्यार्थी निवडला असेल हे ब्रह्मविद्या सांगण्याचं, तर कोण? सूर्यनारायण. इथेच पोषण म्हटलं आहे. पोषण म्हणजे सगळ्या जगाचा पोषण करणारा पुष्टा सूर्य. त्याची आम्हावर कृपा हो, याचा अर्थ त्याच्यासारखं आमच्या जीवनात सतेजता, तेज आणि ओज यावं. तेज म्हणजे ज्ञानाचं बुद्धीमध्ये जाणण्याचा प्रकाश. ओज म्हणजे आपल्याला जर डायनेमिझम असल्याचे आपण काही कार्य करू शकत नाही, सक्रियता असली पाहिजे. म्हणून असा विश्ववेदा म्हणजे सर्वज्ञ असलेला पुषण म्हणजे सूर्य देव, त्याची आमच्यावर कृपा असावी. तो सगळ्याचा पुष्ट आहे, त्याने आमचं भरण पूजन. स्वस्तिनो बृहस्पतीर ददा. स्वस्तिर तार्क्षो अरिष्टनिमी. अरिष्टन म्हणजे संकट निवारण करणारी देवता. त्याला त्या आपल्या वैदिक काळात तार्क्ष देवता म्हणतात. कधी कधी गरुड ज्याचं भाषांतर करतात, पण जसा तो इकडून वारा येत असतो, या खिडकीतून निघून दुसरीकडून बाहेर घेऊन जातो, तसं वाऱ्याप्रमाणे सगळे संकट निवारण करणारी देवता म्हणून त्यानंतर तार्क्ष देवता. तसं आपल्या याच्यात गणपतीचं आपण पूजन करतो सुरुवातीला. हे पौराणिक काळात आले गणपती, राम वगैरे, पण वैदिक काळात त्याच देवता होत्या ज्या पॉवर पोटेन्शियल होत्या. तर तार्क्ष देवता जी संकट निवारण करण्यासाठी प्रसिद्ध आहे, अशा देवतांची आम्हावर कृपा होईल, जेणेकरून कुठलाही प्रोजेक्ट, कुठले काम करत असताना आपल्या याच्यात संकट येऊ नये, आणि आली तरी त्याचं निराकरण विघ्नेश्वरांनी करावं द्यायचा. म्हणून त्याची आम्हावर कृपा होईल, म्हणजे हानीपासून किंवा संकटापासून रक्षण करणारी देवतेने आम्हाला अनुकूल व्हावं, त्याची कृपा होईल. अरिष्टने तार्क्ष. स्वस्तिनो बृहस्पतीर ददातु. बृहस्पती म्हणजे जसं देवानाम राजा इंद्र हा, तसं देवानाम गुरु बृहस्पती, देवतांचा गुरु. आणि नवग्रहामध्ये तिथे म्हटलं देवानांच ऋषीनांच गुरु कांचन सन्निभम बुद्धिभूतम त्रिलोकेशम तम नमामि बृहस्पती. म्हणजे गुरुदेवताची आम्हावर कृपा असावी. कारण ही गुरुच्या कृपेचे, कृपेमुळे नाही ब्रह्मज्ञान, आत्मज्ञान होऊ शकत नाही. ती आम्हावर कृपा कशा तरी व्हावी, की प्रथम शास्त्राचा आतला अर्थ आपल्याला समजला पाहिजे.
शब्दशः भाषांतर केलं तर आपण आधीच गोंधळलेले असतो, समजत नाही आपल्याला. म्हणून गुरुजनापासून जे आपल्याला सांगितलं असतं ते आपण देखील आत्मसात कराविषयी क्षमता व्हावी. म्हणून त्या गुरुची आम्हावर कृपा असावी, गुरुजन देवतेची आपल्यावर कृपा व्हावी. त्यातून बृहस्पती नहा स्वस्तीही ददातु. अध्यात्मशास्त्रात जे गूढ अर्थ आहे तो आम्हाला आकलन व्हावा. प्रथम शब्दार्थ समजल्याशिवाय पदार्थ लक्षात येणार नाही. पद अर्थ पदार्थ, आणि त्या पदार्थाचे दोन समजल्याशिवाय एकरूपता तत्वमसी म्हणजे ते आणि आपलं आत्मतत्व समजणार नाही. आणि म्हणून गुरु कृपा आम्हावर असावी, कल्याणपद असावी. आणि शेवट 3 प्रकारच्या अशांती येत असतात, त्याला तापत्रय म्हणतं जीवनातून. त्याचं निराकरण व्हावं त्यासाठी 3दा शांती म्हटले आहे. आधिदैविक ताप, आधिभौतिक ताप आणि आध्यात्मिक ताप. आपण निर्णय विकसित राष्ट्रांकडे देखील आपण बघतो, पण त्यांना अजून असं काही डिव्हाइस मिळालं नाही की भूकंप करायचं थांबवतील, पाऊस पडत असेल तर बंद करतील, पुराला थांबवू शकतील. त्यास मग सरकारलाही आठवण होती की त्या तुम्ही देवतेची प्रार्थना करा, फारच पाऊस येत आहे होतं. तर त्याचं ते हे आहे ना, पण कधी शांतीपाठ नाही म्हणायचं, कधी काय नाही काय. म्हणून 3 प्रकारचा आपल्याला त्रास होऊ शकतो आपल्या जीवनात, आणि त्या अडथळे निर्माण होतात ब्रह्मविद्येचं अध्ययन करण्यात. एकतर आधिदैविक अननोन पासून येणारे त्रास, निसर्गापासून येणारे प्रकोप, भूकंप आहे, वीज आहे, किंवा खूपच पाऊस पडत असेल तर आपण समजा तुम्ही बसले ना, समजा धक्का लागला, तुमचं लागेल का मुंड कंपनीचं ऐकण्यात लक्ष. कधी कधी खूपच पाऊस पडला, आता ठीक आहे नाही म्हणून देऊ शकता. एकदाच पाऊस आला का जायचं की नाही, छत्री नाही, मग कुणी जायचं ब्रह्मविद्या ऐकायला लगेच सुरू होतं आपलं. आणि ते लोक तर जंगलात राहत होते, अरण्यात. म्हणून इथून सुरुवात करायची. तो याला म्हणतात आधिदैविक प्रकोप. भूकंप आहे, त्याच्यात विजा पडणं आहे किंवा पाऊस पडणं आहे किंवा कधी नच पडणं देखील हे तुमच्या आमच्या हातात नाही. मग त्याचं शमन व्हावं म्हणून ओम शांती. दुसरं बाहेरच्या जगातून आपल्याला त्रास होत असतो. कधी कधी निसर्ग फारच रम्य असतो, अनुकूल असतो, पण कधी खूप मारामारी होत आहे, चोऱ्या होत आहे, कधी काही बाम किंवा पडली काही सांगता येत नाही. कारमध्ये बसलं किंवा ते काय मध्ये काही धूर आला, बाबा काय आहे, भीती वाटते. विमानाने प्रवास करायचा म्हणून पहिल्यांदा उड्डाण घेतली पाहिजे त्यांनी, नंतर बरोबर मध्ये गेलं पाहिजे, ढगाला काही अडायला नको, मग त्यात पक्षी जायला नको एखादा, काही होऊ शकतं. इतका प्रवास करायचा. आधिभौतिक ताप, काही चोरी आहे, मारामारी आहे, किंवा पूर्वीच्या काही लोक जंगलात राहते, विंचू आहे, साप आहे, समजा तुमच्या इथे तुमचं लक्ष लागणार नाही काही एकाग्रता. म्हणून आधिभौतिक तापात किती चांगली शांतीपाठ, मनापासून म्हणा वेळ शांतीपाठ, आणि मग दिवसाची सुरुवात करा तुम्ही. म्हणून आधिभौतिक तापांचं शमन होतं ती दुसरी शांती. तिसरा आध्यात्मिक ताप, निसर्ग काही तुम्हाला त्रास देत नाही, बाहेरचे लोकही फार नको असतात, आपलं हे मला समजेल की नाही, फार कठीण आहे. उपनिषद डोक्यावर जातं, अरे डोकं असेल तर जाईल, ते जाऊच देणार नाही. अशी मूठ बांधली तर कसं जाईल, हे कोणाचं तुमचा प्रॉब्लेम आहे. एखादं द्यायला तर आम्ही असं बांधायचं, गुरुदेव असं कारण जो अशी मनाची मूठ अशी बांधून ठेवतो तो आध्यात्मिक ताप करून येतो. तो कोणाला देऊ शकत नाही काही आणि घेऊ शकत नाही. असं तुम्ही घर केला, फार कठीण आहे बाबा. काय लोक 1-2 येऊन पाहतात, चाच पडतात, ड्रॉपआउट्स. याचं कारण काय, उपनिषदात प्रॉब्लेम आहे म्हणून नाही, त्याच्या अर्थातही अनर्थ आहे असं नव्हे, पण आमची बुद्धी अनर्थ उभा करते. हे मला नाही समजणार आहे, फार कठीण आहे. सोपं आहे काय तुमच्यासारखं. अरे दुसऱ्याकडे जायचं असेल तर कठीणता आहे, तुमच्याचकडे जाण्याचा मार्ग आहे ना, नाही त्याला आपण ब्लॉक करतो. हा ब्लॉक कुठे आहे, सब्जेक्टिव्ह आहे. म्हणून आध्यात्मिक ताप म्हणतात, हे मानसिक ताप. म्हणून मनापासून त्या म्हणतात आधी, कारण मन आधी असतो आणि मग शरीराला होती व्याधी. काही डॉक्टर लोक सांगतात की शुगर कशा वाढतो, तुमचं टेन्शन फार आहे मग ते कमी करा. याला म्हणतात आध्यात्मिक ताप. निसर्गापासून येणार आहे, बाहेरच्या जगात तिसरं आहे, म्हणजे काही पाठ दुखत असेल काय,
आता सेवेला जायची फार इच्छा आहे, पण स्वतः सेवेचं माध्यम व्हायचं म्हणजे काय करणार. काही लोक येतात आश्रमात, आता काय आता कशाला येतं, आता इतके दिवस या म्हणतो तर आले नाही, आता सगळं थकून गेल्यानंतर त्याच्यात उपाय करायचं काय करू. आता खूप ऐकायची इच्छा आहे स्वामीजी म्हणतात, पण कावानाने ऐकायला येत नाही. म्हणजे आपल्याच्यात किती गैरसमज आहे हिंदू धर्माबाबत आपल्याच्या समज आहे. खरं पाहिलं तर सगळ्याला शिकवू शकेल, सगळ्याचा गुरु होऊ शकेल इतका आपला हिंदू धर्म आहे. हो, पण आम्हालाच माहीत नाही त्याचं महत्त्व. बाकी ते लुटून येतात ब्रह्मविद्या, तुम्हाला सांगतो. याचं कारण हे आध्यात्मिकता, सब्जेक्टिव्ह ट्रबल्स, श्रद्धेचा अभाव, विचार मनाप्रमाणे वाटेल तर करायचं, दुराग्रह करायचे, प्रिऑक्युपाईड नोशन्स असायचे. मग काय ब्रह्मविद्या जाईल आपल्या ह्याच्यात. आणि मी त्यानं उघड्या मनाने ऐका तरी. आणि तुम्हाला जर नसेल पटत ना तर विचारा की आम्हाला नाही पटलं म्हणून. त्याला म्हणतात रॅशनल माणूस. पण ऐकण्याच्या आधीच म्हणायचं की यांनी काय उपयोग होणार आहे, त्याचं मकान दुकान घर पाहतो तर पहा काय आयुष्यात चान्स येतो. माणूस येऊन माणूस घेऊ शकत नाही. याचं कारण काय, आध्यात्मिकता. कधी कधी शरीराचं जर इतकं हे होऊन जातं की आपण काही करू शकत नाही. तर कधी देहाच्या स्तरावर शकेल, कधी मनाच्या स्तरावर शकेल. दोन्हीही आपल्या शरीराची अधिष्ठत असल्यामुळे त्यांना तर आध्यात्मिकता, त्याचं समन व्हा म्हणून शांती. पहिल्या जरा मोठ्याने गरजाचं ओम शांती, दुसरं शांती, तिसरं फारच प्रायव्हेट असं म्हणायला सुरुवात झाली. आता परंपरा सांगत आहे ठिकाणी की कसं हे ज्ञान आहे ते अधिकृत का मानलं गेलं आपल्या हिंदू धर्मात, आपल्या सनातन धर्मात. ही काही कोणीतरी एखादा माणूस येऊन काय तेव्हापासून फिलॉसॉफी तयार झाली असं ना. बाकीच्या धर्माचा तुम्ही इतिहास बघा, कोणीतरी एक तत्वज्ञान येतो, त्याच्या आधी तो धर्म कुठं होता माहिती नाही. पण हाच वैदिक धर्म असा आहे वेदांताचा की अनादिकाळापासून चालत आला आहे. आणि तो देखील अशा परंपरेने. आणि ज्या अर्थी एवढ्या वेदात आहे त्या अर्थी पहा ना, एखादं कोणी पुस्तक लिहिलं असेल तर लेखक कोणीतरी असताच पाहिजे त्याचं, आहे ना. आता जेवढं रेकॉर्ड केलं असेल एवढ्याच्यात तर कुठून तरी ते आलंच असेल ते. तर हे कसं आपल्याला हे ब्रह्मविद्या परंपरेने आलेली आहे. व्यवहारात देखील आपण फक्त सायन्सच्या गोष्टी आपल्याला पटतात. न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन आपल्याला मान्य होतं, पण हे देखील त्यांनी एक्सपेरिमेंट केले आहे ध्यानाचे. आणि त्याने प्रत्येकाने एकच अनुभव सांगितला. ब्रह्माबाबत किंवा आत्मतत्वाबाबत दुमत कोणाचंही नाही. तर ते अनुभवून सांगितलेल्या परंपरेने ज्ञान कसं आलं. आता ही परंपरा सांगून यातला जो विद्यार्थी आहे तो आहे शौनक ऋषी. स्वतः गृहस्थी होता, बरेच दिवस आपलं जीवन व्यवस्थित जगलेलं आहे, धार्मिकतेने जगलं आहे, अंतःकरण शुद्ध झालं आहे. आणि तो मग असा प्रश्न विचारतो की अपराविद्या मला माहीत आहे करतं, ऑब्जेक्टिव्ह नॉलेज, पण अशी कोणती विद्या आहे की जी विद्या जाणलं असताना सगळं काही जाणलं जातं. आणि म्हणून मग तिथून मग विषयाला सुरुवात होते. त्याच्या आधी आपण एक पहिला मंत्र घेऊन सुरुवात होतो. ओम ब्रह्मा देवानां प्रथम संबभूव विश्वस्य कर्ता भुवनस्य गोप्ता सर्वम विद्यां सर्वविद्या प्रतिष्ठाम् अथर्वाय ज्येष्ठपुत्राय प्राह. ऋषी ह्या ब्रह्मविद्येच्या उपदेशाची परंपरा सांगत आहे की पहिल्यानं ओंकार म्हणजे शुद्ध ब्रह्म, त्याच्यापासून आता निष्पन्न झाला म्हणजे निर्माता ब्रह्मदेव, क्रिएटर सगळ्याचा. आता ब्रह्म शब्दाच्या संस्कृतमध्ये दोन लिंगाप्रमाणे वेगळे अर्थ होतात. ब्रह्म हे तत्व जर त्याला म्हणतात ब्रह्मतत्व, त्या म्हणतात नपुंसकलिंगी शब्द झाला तर ते त्याला देशा कालाची काहीही मर्यादा नसलेला सत्यम ज्ञानम अनंतम ब्रह्म. सत्य आहे ते ज्ञानस्वरूप आहे आणि इन्फिनिट म्हणजे देशानी कालानी ते परिच्छिन्न आहे, ते ब्रह्म. हा एक अर्थ आहे शुद्ध ब्रह्म. त्याला कार्यकारण नाही, एक आणि दोन नाही, बिलकुल शुद्ध परमशुद्ध अवस्था आहे, ते ब्रह्मतत्व म्हणा.
पण तेच जेव्हा समष्टी मनाशी एकरूप होतो, तुमचं मन माझं मन सगळ्या मनाशी, तेव्हा तो होतो जगाचा निर्माता, ब्रह्मदेव, क्रिएटर. याला टेक्निकल शब्द वापरला वेदांतात. हिरण्यगर्भ हा समवर्तताग्रे, प्रथम ब्रह्मदेव निर्माण झाला. पुराणात नुसत्या गोष्टी सांगून आपल्याला थांबवतात की नारायण झोपले होते, त्यांच्या नाभिकमलातून ब्रह्मदेव आले, आणि मग ब्रह्मदेवापासून मग सनत कुमार, त्यांच्या ऋषीची परंपरा, असं सांगतात. तर आता ब्रह्मा याचा अर्थ हा पुल्लिंगी शब्द घेतला, म्हणजे तेच परमात्म तत्व जेव्हा समष्टी मनाशी एकरूप होतं, आणि मग तिथून संकल्पना होती की आता अनेक व्हा आपण प्रत्येकाच्या. तसं एकाच्या मनाने तुम्ही एकाचा संसार उभा करता, तसं समष्टी मनाने संपूर्ण समष्टी विश्व म्हणतो. व्यक्तिगत मनाने व्यक्तिगत जगत निर्माण करतो, तर समष्टी मनाने समष्टी जगत. व्यक्तिगत मनाच्या मागे जसं चैतन्य असलं पाहिजे तेव्हाच व्यक्तिगत मन, तसं समष्टी मनाच्या मागे चैतन्य तेच आहे जे शुद्ध ब्रह्म आहे. समष्टी मनाशी एकरूप होतो तेव्हा त्या म्हणतात ब्रह्मदेव म्हणजे हिरण्यगर्भ. तो देवानाम म्हणजे नंतर मग इंद्रादी देव नंतर आले, इंद्र, चंद्र, सूर्य, वरुण वगैरे. व त्या सगळ्याचा देवता कोण निर्माण करता? प्रजापती ब्रह्मदेव. तिथून सुरुवात झाली. आणि म्हणून शंकराचार्याला नमस्कार करताना अशी परंपरा, नारायणम पद्मभवम वशिष्ठम शक्तिम च तत्पुत्र पराशरम च व्यासम शुकम गौडपदम महांतम गोविंद्र योगींद्र मथास्य शिष्यम श्रीशंकराचार्य मथास्य पद्मपादम च हस्तामलकम च शिष्यम तम तोटकम वार्तिककारमन्यान अस्मद्गुरुन संततम आनतोस्मी. असं परंपरेने कुठून सुरुवात? नारायण म्हणजे साक्षात परमात्मा. कधी कधी जो शंकराला मानणारे तो म्हणतात सदाशिव समारंभाम शंकराचार्य मध्यमाम अस्मद आचार्यपर्यंताम वंदे गुरुपरंपरा. म्हणजे सदाशिवापासून समारंभ सुरुवात होऊन मध्ये त्या आचार्यांनी भाष्य लिहून तो मामापर्यंत हे उपनिषदाचा आतला अर्थ सांगितला आहे भाष्यकार. आणि अशा म्हणून समारंभाम सदाशिव समारंभ शंकराचार्य मध्यमाम मन, त्यांनी हे आपला जो व्यासपीठाला पुढे चालवतं काम केलं ते शंकराचार्य. आणि त्याच्यापासून मग त्यांचे 4 शिष्य अशी परंपरेने ज्ञान आलं. तर त्यातच उगमस्थान कुठे आहे इथे आपल्याला समजते की प्रथम ओंकार, त्याच्यापासून ब्रह्मा, तो प्रथमच संभव हुआ. सगळ्या देवताच्या आधी तो प्रथम प्रगटला. लक्ष ठेवा, संभव म्हटलंय. तसं कृष्णाने देखील अवतार परंपरेत काय म्हटलंय? संभवामी युगमे भवामी नव्हे. होणं म्हणजे सर्वसाधारण माणसाचं निर्माण होणं. कसं? स्त्री आणि पुंबीजाचा संयोग झाला की आपण निर्मिती करतो. याला म्हणतात बिंदू संतती. दुसरं नाद संतती. संकल्प मात्रेने निर्मिती होत असते आणि ही नाद संतती. म्हणजे गुरुला देखील विद्यार्थी हा त्याचा पुत्रच असतो त्याच्यासारखा. आणि विद्यार्थ्याला गुरु देखील त्वमेव माता ते पिता, पण या अर्थाने नव्हे, बिंदू संततीच. पण त्याला ज्ञान उपदेश देऊन त्याच्यात देखील ही ज्ञानाची ज्योत तो प्रज्वलित करत असतो. तर तो कसा आहे? सगळ्या देवतामध्ये असलेला देवानाम प्रथमच संभव. धर्मामध्ये ब्रह्मदेव. आपला शब्द ब्रह्माजी म्हणजे त्याला जी लावला आपण म्हणतो ते व्यक्तिगत झाला. तिथून मग सुरुवात झाली. आणि म्हणून त्या ब्रह्मा त्याद्वाराही ब्रह्म ज्ञान सांगितलं, त्या म्हणतात ब्रह्मविद्या. असं प्रथम आला सगळ्या देवाच्या आधी. आणि तो कसा आहे? विश्वस्य कर्ता आणि भुवनस्य गुप्ता. विश्वस्य म्हणजे सर्वस्य कर्ता. हा नियम आहे की जो ज्याचा कर्ता असतो तो त्याचा ज्ञाता असतो. घटस्य कर्ता घटज्ञ, अल्पस्य कर्ता अल्पज्ञ, सर्वस्य कर्ता सर्वज्ञ. हे सगळ्यांनी निर्माण केलं. तुम्ही जेव्हा काही निर्माण करता आपल्या मातीपासून घडे, तुम्हाला माहीत असतं की हे रांजण आहे, की हे सूर्य आहे, हा घट आहे वगैरे. तर तसं हे संपूर्ण ब्रह्मांड निर्माण करायला त्याला माहीत आहे. म्हणून तो सगळ्याचा करता, तो सगळ्याचा ज्ञाता देखील सांगतो. विश्वस्य करता, सगळ्या जगताचा तो निर्माण करता आणि जगाला जाणणार आहे. नियम काय? की जो ज्याचा करता असतो तो त्याचा ज्ञाता असतो. घड्याळ करण्याला माहीत आहे की आपण कोणते त्यात पाठ घातले. तसंच जो
करताय तोच गोप्ता, म्हणजे त्याचं संरक्षण करणार तोच आहे. भुवनच गोप्ता. 14 भुवन सांगितले आपल्यात गायत्रीमध्ये म्हणतात की भू भुव स्वाहा महाजना तपाहा सत्यम असं करून ब्रह्मलोकापर्यंत. काही वरचे 7, खाली अतल वितल सुतल पातळ. आता हे मनाची अवस्था आहे, वर नेणार आहे. खूपच शेवट कुठे देऊ शकते आपणाची अवस्था ब्रह्मलोकापर्यंत. पुढे 8व्या अध्यायातील ब्रह्मलोकापर्यंत असलेलं देखील जगत कसं आहे, पुनरावृत्ती आहे. आ ब्रह्मभुवनान लोकान, आपण की आकंठ म्हणजे इथपर्यंत देवलं म्हणून तसं ब्रह्मलोकापर्यंत ते तिथपर्यंत परत यावं लागतं, स्वर्गलोकापर्यंत. खालचं जे आहेत अतल वितल सुतल पाताळ हे मनाची ही अधोगामी असलेलं आहे. म्हणजे सगळ्या मनाने निर्माण केलेल्या भुवनाचा तो कसा आहे, निर्माता आहे नव्हे, पण तो काय सगळ्याचा संगोपन करताय. आणि हेच देवाचं खऱ्या अर्थाने लक्षण आहे. तो निर्माता आहे, तो संगोपन करताय आणि तो संहर्ता आहे, नाश करणार. संभव तो कसा आहे, तो संभव याचा अर्थ आहे भाष्यकार म्हणजे योन्यादी निरपेक्षम बभूव इति संबंध. शंकराचार्याने भाष्यात स्पष्ट केलं की योनीतून निर्माण झाला. तसं आपण कशी पैदावारी होती, आपली होती आई वडिलाच्या संयोगातून किंवा पुंबीज आणि श्रीभुजाच्या संयोगातून, रजे आणि रेतातून समुत्पन्न झाले, तसं नव्हे. पण मुद्दाम तोलून शब्द वापरला, संबभूव सम्यक बभूव, म्हणजे स्वयंभू प्रगटला. आपले काही देवता देखील म्हणतात, काही देवळ देखील कोणी निर्माण नाही करून आचार्याने नाही मांडलेलं नाही, पण तिथेच प्रकट. तसा हा पूर्ण परमात्मा ब्रह्मापासून हा समष्टी मनाशी एकरूप झालेला ब्रह्मदेव त्या ठिकाणी प्रकटला. 4 मुख दाखवतात त्याला, पण 4 वेदाचं प्रतीक आहे किंवा 4 अंतःकरण चतुष्टयाचे समष्टी स्तरावरचे भाग आहे. मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार, ते सगळं पण शुद्ध. हे बघा, आपल्याला देखील मन असतं, ईश्वरालाही मन आहे, पण आपलं मन रजोगुणाने तमगुणाने मलिन झालेलं असतं. त्याचं कसं असतं, सत्वगुण प्रधान त्याची माया असते. आणि सत्वगुण हे ज्ञानाचं प्रतीक आहे, म्हणून तो सर्वज्ञ आहे. जीव कसा आहे, अल्पज्ञ आहे. म्हणून अशा प्रकारची उत्पत्ती नव्हे की ज्याप्रमाणे आपली ऑर्डिनरी उत्पत्ती होते पिता पुत्रापासून, असा संभव. सब्रह्मविद्याम सर्व विद्याम वरिष्ठाम. पुढे सांगायचं 6 तो त्यांनी सर्व विद्या प्रतिष्ठान ब्रह्मविद्या. सगळ्या विद्येचं प्रतिष्ठान असलेली, अधिष्ठान असलेली ही आत्मविद्या आहे. आपण व्यवहारात म्हणू शकतो की प्रत्येकाला आपल्या आपल्या ब्रँचेसचं ज्ञान होत असतं, नॉलेज. कोणी सायन्स जाणतो, सायंटिस्ट होतो, कोणी केमिस्ट जाणतो, केमिस्ट होतो, कोणी झुऑलॉजी जाणतो. पण ज्याच्यामुळे त्याच्या बुद्धीचे ज्ञान होतं ते ज्ञान हे आहे. ज्याच्या वकिलाला कायद्याचं ज्ञान होतं ते आपल्यामध्ये असलेला कॉन्शियसनेस, ते चैतन्य आहे म्हणून. डॉक्टरला मेडिसिनचं ज्ञान होत असतं त्याच्यामध्ये ते चैतन्य आहे म्हणून. समजा बुद्धी असेल पण त्या ब्रेनमध्ये ग्रे मॅटर व्हाईट मॅटर नसून त्याच्यामध्ये जर कॉन्शियसनेस नसेल तर ज्ञान होऊ शकत नाही. ही याच्याबाबतच ज्ञान आहे. आणि म्हणून असं म्हणून सर्व विद्या प्रतिष्ठा म्हटलं आहे. सगळ्या विद्येची प्रतिष्ठा असलेली ही. आणि त्याच्याबाबतचा प्रश्न विचारला शब्द कृषी पुढे की असा ब्रह्मदेव स्वतः जो ज्ञानस्वरूप आहे, ज्ञानयुक्त प्रकटलेला आहे. तर त्यांनी सगळ्या देवताचा आधी म्हणजे इंद्रदेव चंद्र वगैरे नंतर झाले, आधी तो प्रथम. श्रेष्ठ म्हणजे गुणाने श्रेष्ठ, ज्ञानाने श्रेष्ठता प्रकट होऊन योन्यादी निरपेक्षम बभूव इति. योनी बघून नव्हे असा जो स्वयं असलेला ब्रह्मदेव, सर्व विद्याचं प्रतिष्ठा असलेला, त्याने प्रथम अथर्वाय ज्येष्ठ पुत्राय प्रहा. आपला ज्येष्ठ पुत्र अथर्व ऋषीला त्यांनी प्रथम हे ज्ञान सांगितलं. आणि पूर्वीच्या काही अशी पद्धती होती की पिता आणि पुत्र तेच गुरु आणि शिष्य रूपाचा त्याचा संबंध होता. खरं पाहिलं तर आपल्या माणसाला आपण अधिक आपुलकीने औषधी येणं डॉक्टर असेल तर दुसऱ्याला कधी केलं. तर तसं हे सांगितलं की इतकं आपुलकीने ज्ञान आलं आहे. अफकोर्स जेव्हा ब्रह्मविद्येच्या अध्यापनाचं म्हणजे शिकवण्याचं आणि अध्ययनाचं म्हणजे शिकण्याचं काम होत असतं, त्या दोघांमध्ये रिलेशनशिप अशीच पाहिजे की माझे वडील आहे, माझे गुरु म्हणजे, आणि मी पुत्र आहे त्यांचा. तर इथे तर प्रत्यक्षात सांगितलं की त्याच्यापासूनच संकल्प मात्रेनं जसा तो निर्माण झाला त्याच्यापासून, आणि अथर्व ऋषी त्याला हे ब्रह्मविद्या सांगितली.
अशा तऱ्हेने एकापासून दुसऱ्याकडे येत गेली ती. आता पुढे सांगत एक श्लोक. अथर्वणे याम प्रवदेत ब्रह्मा अथर्वाताम पुरोवाचा अंगिरे ब्रह्मविद्या स भारद्वाजाय सत्यवाहाय प्राह भारद्वाजो अंगिरसे परावरा. ब्रह्मा म्हणजे ते ब्रह्मदेव. ब्रह्मा म्हणजे ब्रह्मदेव, ज्यांनी स्वतःच्या ब्रह्मा ज्ञानस्वरूपापासून प्रगटलेला हा ब्रह्मदेव. त्यांनी या म्हणजे ज्या विद्येचं अथर्वणे प्रवदेत. आता कोणाला सांगितलं अथर्वणापर्यंत थांबलो आपण. आता अथर्वण ऋषीने त्याच्या पुत्रचे शिष्य दुसऱ्याला सांगितलं. कोणाला? या विद्या अथर्वणे प्रवदेत. जी विद्या ब्रह्मदेवानी अथर्वाला सांगितली तीच विद्या. त्यात प्युरिटी सांगत आहे, म्हणजे शुद्धता आहे, असं काही मोलेस्टेशन नाही. अथर्वा ताम ब्रह्मविद्याम अंगिरे पुरा उवाच. अथर्वा ऋषीने ती ब्रह्मविद्या अंगिराला प्राप्त सांगितली पुरातन काळात. अंगिरानाचं दुसरे ऋषी असेल, पुरातन काळी सांगितली. 6 भारद्वाजाय सत्यवाहाय पाय इंटर. नंतर पुढे त्यांनी भारद्वाजात भारद्वाज कुलोत्पन्न असलेल्या ऋषीला सत्य व्हायला त्यांनी सांगितली. आणि अशा तऱ्हेने पर अवराम म्हणजे श्रेष्ठापासून कनिष्ठापासून म्हणजे गुरुपासून शिष्यापर्यंत हे पर्यंत. लक्षात ठेवा, ब्रह्मविद्येत कनिष्ठ श्रेष्ठ काही नाही, पण एक सिक्वेन्स. आपण एक आपल्या आधी सिनियर कोणी असेल तर हा श्रेष्ठ आहे म्हणतो. तेथे अशा तऱ्हेने गुरुपासून शिष्यापर्यंत ही अशा परंपरेने विद्या प्राप्त झाली. कुठपर्यंत आली ती? आता अंगिरसापर्यंत. याचा पूर्ण सिक्वेन्स काय? पहिल्यांदा ब्रह्मस्वरूपापासून ब्रह्मदेव, ब्रह्मदेवापासून अथर्व ऋषी, अथर्वापासून अंगिरा, अंगिरा ऋषीपासून भारद्वाज गोत्रोत्पन्न सत्यकाम, सत्यकामापासून अंगिरसापर्यंत. आता अंगिरसापर्यंत जाऊन हा आपला हिरो. त्याला प्रश्न येतात, फारच महत्त्वाचा प्रश्न आहे. तिथे आता शौनक नावाचे ऋषी त्याचे विद्यार्थी प्रश्न विचारत आहे आणि त्याचं उत्तर म्हणजे उंडकुळे. शौनको हो वै महाशालः अंगिरसं विधिवत उपसन्न पप्रच्छ कस्मिन्नु भगवो विज्ञाते सर्वमिदं विज्ञातं भवतीति. आता परंपरेने शेवट कुठपर्यंत आली? अंगिरस ऋषीपर्यंत. भारद्वाजापासून अंगिरसापर्यंत आली आणि पर आणि अवर गुरुपासून शिष्यापर्यंत आलेली. असं परंपरेने विद्या. एका ऋषीला समजलं की इथे आश्रमात कोणीही अंगिरस नावाचे ऋषी आहे, तिथे गृहस्थी असलेल्या म्हणून त्यांनी आयुष्यभर जगलायचा. धर्म, अर्थ, काम हे सगळं बरोबर पाळलं आहे. आणि मग असं त्याला काय म्हटलं आहे? महाशाला. तुमच्या एका शंकेचं निराकरण करत आहे की ब्रह्मविद्या किंवा उपनिषद की संन्यासी साधू संतांसाठीच आहे का? नाही. नाही तर मग हा महागृहस्थी कसा शब्द सांगितला असता. म्हणून शेवट खरोखरच हा महाशाला म्हणजे ज्याच्या त्यात यज्ञयागाचे भरपूर कार्य चाललं आहे, अन्नदानाचं कार्य चाललं आहे, अनेक अध्यापनाचं काम चाललं आहे, पाठशाळा आहेत. अशा म्हणजे पूर्वीच्या अशी संस्कृती होती आपली. तर खरोखरच हा मोठ्या यज्ञशाळा वगैरे चालवणारा असे शौनक ऋषी. थोडक्यात काय सांगत आहे? संपूर्ण संस्कृतीने संपन्न असलेला, आपलं साधन आधीचं केलेला, त्याच्यानं जीवनाचे मूल्य पालन करणारा असा तरी हा विद्यार्थी आपल्या गुरुकडे जातो. कशासाठी? की अपरामाहित आहे विद्या आपल्याला, पण पराविद्येचं ज्ञान. अंगिरसम विधिवत उपसन्न पप्रच्छ. अंगिरस ऋषीकडे विधिवत म्हणजे नम्रतेने जाऊन. की ते कसं सांगितले परंपरा? तद्विधी प्रणिपातेन. नम्रतेने जा. परिप्रश्न चांगला याबाबतचा प्रश्न विचारा का जो तुम्हाला माहीत नसेल करता, आणि सेवा करू. तर ज्ञानासारखं पवित्र दुसरं काही नाही. गीता म्हणते नाही ज्ञानेन सदृशम पवित्रम हे विद्यते. पण त्याची प्राप्ती विज्ञान म्हणजे अनुभवात यायचे असेल तर गुरुशिवाय हे ज्ञान नाही. आणि म्हणून कसं अप्रोच करायचं? ते ज्ञानाचा कुरठा
सेवा ही दारवंटा, ते ज्ञानाचं भांडार असतं, पण सेवेने त्यांचा दरवाजा उघडतो आपल्या याच्यात कृपेचा. आणि म्हणून कशा तरीच आपण अप्रोच करायचं विधिवत. त्याचं हॅलो सर, हाऊ आर यू, आय वॉन्ट टू नो मेडिटेशन. त्याचा चेहरा पाहिला नाही, काही नाही असं. तर तसं नाही होते. आणि काही काही ठिकाणी आपल्या त्यात बाकीच्या याच्यात नुसता गाईड मिळाला तर आपण PhD करू शकतो, पण इथे असं नाही. प्रत्यक्षात ते जाऊन विधिवत ते कसं ते पुढे येणार आहे. समित पाणीही श्रोत्यम ब्रह्मनिष्ठम गुरुमेवा विगच्छेत म्हणजे हातामध्ये समिधा घेऊन नम्रते. आपण काही रिक्त असतं तर काहीतरी देतो आपल्या सेवेचा प्रतीक म्हणून, एखादं फूल वाहतो, एखादं काही जे काय असेल. आणि ऋषींना पूर्वी काय एवढी आवश्यकता नव्हती. त्याचे ब्रश म्हणजे बाबीची काही या हे करायचे लिंबाचे ते म्हणून ते कसे घेऊन जायचे. असं नाही की जर अपॉइंटमेंट म्हणून कोणी मिनिस्टर येत आहे, प्राईम मिनिस्टर येत आहे, त्याची जागा ठेवा, असं काय नाही. सरळ गुरुच्या पाशीचं काही करत. आणि तिथे जाऊन विधिवत उपसन्न जाऊन म्हणतं की भगवन भगवा हा हे भगवन कस्मिन्न विज्ञाते सती. काय अनुभवलं असता, काय जाणलं असता, काय ज्ञान प्राप्त झालं असता. इदम सर्वम विज्ञातं भवती ती. हे आपल्याला जे व्यावहारिक ज्ञान आहे सगळं आपल्याला कसं होऊ शकेल. आता आपण उद्या येऊ, आवाजही भरपूर येत आहे. उद्यापासून सांगू जरा, आधी फक्त आपण तिथे शब्द होते, आधी जाईल काय. म्हणून आपण आता एकदा परत शांतीपाठ म्हणून इथे थांबू. उद्या आपण सुरुवात. हा प्रश्न कसा विचारायचा ते इकडे शिकून घ्यायच्या लोकांपासून. आपल्याला तर काही समजतच नाही काय विचारायचं. आणि नंतर बाहेर आलं तर होतं की हे स्वामीजीला विचारायचं राहील का. ओम भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवाः भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्राः स्थिरैरङ्गैः सुष्ठुवागुंसस्तनूभिः व्यसेम देवहितं यदायुः. स्वस्ति न इन्द्रो वृद्धश्रवाः स्वस्ति न पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्तार्क्ष्यो अरिष्टनेमिः स्वस्ति नो बृहस्पतिर्ददातु. ओम शांति शांति शांति. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम.